मागील भागामध्ये आपण बघितले तिचं आयुष्य आहे ते कसं जगायचं याचा तिला पूर्ण अधिकार आहे. आणि हो, ती तुझी खास मैत्रीण आहे लक्षात ठेव. मग ती या घरात लग्न होऊन येऊ दे अगर न येऊ दे. तुझं आता जसं तिच्याशी मैत्री आहे ती तशीच राहिली पाहिजे. योगेश, चला आता खाली, त्यांना जायला वेळ होईल. योगेश, हो दादा तुम्ही पुढे चला. आलेच मी, आता पुढे. सगळे फ्रेश होऊन जेवायला बसले. जेवून झाल्यावर सगळे घरी जायला निघाले. जयवंत संभाजींशी बोलत होते. ऋतिका आणि योगिता त्यांचं वेगळंच बोलणं सुरू होतं. योगेश योगिताच्या बाबा आणि मामाबरोबर बोलत होता. काका, आज जे घरी बोलणं झालं ते योगिताशी चुकूनही बोलू नका. आज ती खूप खुश आहे आणि आता तिची मुख्य परीक्षा पण होईल, त्यामुळे ती स्ट्रेस फ्री राहू देत. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. आम्ही थांबू लग्नासाठी, पण तुम्ही मनात काही ठेवून तिला लग्नासाठी घाई करू नका. तिच्या मर्जीने होऊ दे. योगेशने त्यांना आश्वस्त केलं तसं त्या दोघांच्या मनावर आलेलं दडपण कमी झालं. योगिताच्या पास होण्याचा आनंद जरी असला तरी आज असं तिच्या लग्नाची बोलणी करून झाल्यावर असं त्यांच्याच घरी ती पास झालेली कळल्यामुळे तेही गोंधळले होते. योगेश, ऋतिका, जयवंत तिघांना बाय करून सगळे घरी गेले. हे तिघे आत आले. योगेश विचारात होता. काय झालं योगेश, कसला विचार करतो? जयवंत, काही नाही बाबा. योगिताचा चेहरा आठवत होतो. किती खुश होती ती. बाबा, आपण तिच्याशी लग्न करायचं म्हणून सगळं ठरवलं, पण यात तिचं मत घेतलंच नाही. ती नाही बोलली तर आपण तिला गृहीत धरून सगळ्याच गोष्टी करत आहोत. आजपर्यंत मी तिला बऱ्याच वेळा भेटलो आहे, पण कधीच तिने माझ्याकडे ऋतिकाचा भाऊ याशिवाय दुसऱ्या नजरेने पाहिलं नाही. ते तर सोडाच, तिच्या मनात माझ्याविषयी राग आहे. आता तो कमी झाला आहे की नाही हे आपल्याला माहीत पण नाही. बाबा, ती हुशार आहे. तिला जॉब लागेल आणि तिची स्वप्न पूर्ण पण होईल याची खात्री आहे मला. पण बाबा, तिने मला नकार दिला तर? योगेशचे डोळे भरून आले. योगेश, तिचे मामा आणि बाबा म्हणाले की ती त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही, म्हणून तर आपण. जयवंत, हो बाबा, पण तिचं स्वतःचं काही मत असेल ना, आणि जर तिला कोणी आवडत असेल तर? नाही योगेश, आज तुझ्या मनात या गोष्टी काय येत आहेत? बाबा, मी फक्त शक्यता सांगतोय. योगेश, हो बाळा, पण तुझी बहीण तिची खास मैत्रीण आहे. संभाजी तिला पहिल्यापासून ओळखतो आणि मी स्वतः तिला पारखलंय. ती जेव्हा पहिल्यांदा घरी आली तेव्हा ती ज्यासाठी आली ते काम आवरून ती निघून गेली. दुसरं कोणी जर आली असती तर आपलं घर बघून हुरळून गेली असती. मी बोलूनसुद्धा तिने घर बघायला नकार दिला. आपल्या ऐश्वर्याचा, वैभवाचा तिच्यावर ती मात्रही फरक पडला नाही. ती मॉडर्न जरूर आहे, पण तिच्या घरच्यांचा पण ती विचार करते. आणि दुसरं म्हणजे ती एक्झामसाठी बाहेरगावी गेलेली. तिला जर कोणी आवडलं असतं तर तो तिच्याबरोबर असताना, आणि सगळ्यात आधी ती अडचणीत असताना त्याला फोन लावेल ना. तसं न करता तिने आपल्या ऋतिकाला फोन केला. तुझ्या मनात काही डाऊट आहे का तिच्याविषयी? जयवंत, बाबा, मला असं म्हणायचं नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की कदाचित ती मला नकारसुद्धा देऊ शकते. त्याला वरीलपैकी काही कारणं असू शकतात. त्यावेळी आपण त्यांना लग्नासाठी फोर्स करणार नाही आणि नकाराचं कारण पण विचारणार नाही. बाबा, तिला तिचा जोडीदार निवडायचा पूर्ण अधिकार आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. योगेश, पण योगेश, तू प्रेम करतोस तिच्यावर. जयवंत, हो बाबा, पण तिला जर मी पसंत नसेल तर त्याला काय अर्थ आहे? एवढंच लक्षात घ्या की योगिताशी जे लग्न ठरणार आहे ते अरेंज मॅरेज असेल. त्यामुळे आपण जसं श्रेयाचा नकार स्वीकारला तशीच वेळ जर योगिताच्या बाबतीत आली तर ती सुद्धा स्वीकारावी लागेल. पण बाबा, तिने नकार दिला तरी तिचं लग्न झाल्याशिवाय मी लग्नासाठी मुली पाहणार नाही, एवढंच माझं मत आहे. योगेश, योगेशचं म्हणणं ऐकून त्यांनाही बरं वाटलं. ती पास झाल्याचं ऐकल्यावर त्यांच्याही मनात आलं होतंच, चुकून योगिता नाही म्हणाली तर. पण योगेशशी बोलून त्यांना बरं वाटलं आणि त्याचा अभिमान पण वाटला. आजकालची मुलं, त्यांना माहीत पण नसतं की खरंच त्याचं समोरच्या मुलीवर प्रेम आहे की नाही. फक्त आवडली म्हणून विचारायचं, तिच्या मागे फिरायचं, आणि ती नाही बोलली तर तिला त्रास द्यायचा. मग कुठे छेडकाढ, कुठे तिची बसमध्ये, कॉलेजच्या भिंतीवर नावं लिहा किंवा तिला ब्लॅकमेल करा, नाहीतर स्वतः तर व्यसनाधीन होतात. पण योगेश मात्र तिचा, तिच्या मनाचा आणि तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या मतांचा आदर करत होता. हे बघून आपण त्याच्यावर संस्कार करताना कमी पडलो नाही हे जाणवलं जयवंतना. इकडे योगिता घरात गेली तसं मामा आणि श्रीधरचं बोलणं सुरू झालं. योगिता पास झाली, आनंद तर खूप होतोय, पण जयवंतराव त्यांना काय बोलायचं? स्थळ चांगलंच आहे, पण त्यांना घाई आहे, आणि उद्या योगिता नाही बोलली तर? श्रीधर, भाऊजी, अहो इतका विचार नका करू, अजून मुख्य परीक्षा बाकी आहे. आणि योगेश बोलला आहे ना वाट बघतो म्हणून, मग टेन्शन का? मामा,
हो रे, पण आपण योगिताला गृहीत धरलं आहे. तिचं मत विचारलंच नाही. श्रीधर: भाऊजी, खूप वेळ आहे, नका विचार करू. बघूयात पुढचं पुढे. आपण कन्व्हिन्स करू तिला. आत्ताच काळजी नका करू. ते लोक चांगले आहेत, समजून घेतील आपल्याला. आता तिच्यापुढे काही बोलू नका, ओके? योगेश म्हणतो तसं तिला वेळ देऊ. चला निघतो मी, खूप वेळ झाला. मामा: हो, शिस्तीत जा आणि फोन कर. श्रीधर: थर्ड इयरचे दुसरे सेमिस्टर आणि मुख्य परीक्षा असा दोन्हींचा अभ्यास तिला करावा लागणार होता. दोन्हींची तयारी तिने सुरू केली होती. ऋतिकाशी तिचा कॉन्टॅक्ट थोडा कमी झाला होता. कॉलेज, लायब्ररी, घर यात ती बिझी होती. श्रीधरनं तिचं कौतुक वाटत होतं. तिचं फक्त अभ्यास 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 आणि अभ्यास चाललं होतं. अधेमध्ये कधीतरी ती ऋतिकाला कॉल करायची, पण फक्त 5 मिनिट. दिवसामागून दिवस जात होते आणि अखेर तो दिवस आला. आज लास्ट इयरचा शेवटचा पेपर होता. सगळ्या मैत्रिणी जमणार होत्या, त्यामुळे आजच्या दिवशी तिने दुसऱ्या अभ्यासाला सुट्टी दिली होती. योगेश पण इतके दिवस कामात होता, म्हणजे त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं. ऋतिकाच्या निमित्ताने तो कॉलेजवर गेला असता तर त्याला तशी ती दिसली असती, पण त्यानं ते टाळलं होतं. पण आज त्याला योगिताला पाहायचं होतं. आजपासून ती त्याला कधी दिसेल की नाही हे त्याला माहीत नव्हतं. यापूर्वी काही कारणं होती, त्यामुळे ती त्याला कधी ना कधी दिसायची, पण आता तसं नव्हतं. लास्ट इयरनंतर त्या दोघीसुद्धा अशा पहिल्यासारख्या भेटणं शक्य नव्हतं, कारण योगिताने स्वतःला अभ्यासात बुडवून घेतलं होतं आणि त्यालासुद्धा तिला डिस्टर्ब करायचं नव्हतं. आज सगळ्या मैत्रिणी भेटल्या होत्या. प्रत्येकीचा बैठक नंबर वेगवेगळ्या कॉलेजवर होता. सगळ्या मिळून कोल्हापूरच्या प्रसिद्ध रंकाळा चौपाटीवर भेटणार होत्या. सगळ्यांना यायला 3 वाजले होते. 3 ते 6 त्यांनी मस्त एन्जॉय केलं आणि एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आणि प्रत्येकीने न चुकता लग्नाला बोलवायचं असं एकमेकींना प्रॉमिस करून त्या बाहेर पडल्या. खरं तर या ग्रुपमध्ये ऋतिका फक्त वेगळी होती, म्हणजे ती सायन्सला असल्यामुळे तिचा ग्रुप वेगळा होता. आज फक्त योगितासाठी आणि तिच्या दादासाठी इथे आली होती. योगेशला तिने मुद्दामून बोलावून घेतलं होतं. सगळा ग्रुप गेला तसे योगिता आणि ऋतिका योगेशची वाट बघत थांबल्या. योगेश आला तशी योगिता तिच्या गाडीवर बसली. ऋतिकाला बाय करत तिने गाडी सुरू केली आणि काहीतरी लक्षात येऊन ती थांबली. योगेश: मला तुमची हेल्प हवी होती. योगिता: माझी हेल्प? तो गोंधळला. हा सोडून पुढच्या रविवारी माझी मुख्य परीक्षा आहे, तर ऋतिकाला घेऊन तुम्ही याल का? म्हणजे आज बघा ना, ग्रुपमध्ये असल्यामुळे फारसं बोलणं झालं नाही आणि गेल्या 4 महिन्यापासून मी तिच्याशी नीट बोलले नाही. मला तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत. प्लीज घेऊन याल का तिला? योगिता: अगं मी येईन ना, माझी गाडी घेऊन, दादाला कशाला त्रास? ऋतिका: अगं तसं नाही, म्हणजे लास्ट टाईम कसं तू यांच्या गाडीवरून आलेली, मग नंतर तू माझ्या गाडीवरून आलीस ना, तिथून इथपर्यंत तसं थोडी भटकंती करूयात की. मस्त दोघी टाईम स्पेंड करू. याल ना घेऊन हिला? ती: योगेशचं तर असं झालं होतं की नेकी और पूछपूछ. तो हसतच तिला हो बोलला. परीक्षेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आणि दोघे 2 दिशेने निघून गेले. योगेश तर आता 15 दिवसांनी येणाऱ्या रविवारची वाट बघत होता. लास्ट इयरची परीक्षा संपली होती. 2 दिवस ती थोडी रिलॅक्स झाली. इतके दिवस तिला आईला मदत करता आली नव्हती. गुंडूचा अभ्यास घेता आला नव्हता की कोणाच्या घरी गेली नव्हती ती, त्यामुळे 2 दिवस ती सगळ्यांना भेटणार होती. ग्रॅज्युएशन संपलं तरी घरी लग्नाचा विषय नव्हता, म्हणून तिला बरं वाटलं. बाबांनी बाबांचं प्रॉमिस पाळलं. आता मलाही त्यांना दिलेलं प्रॉमिस पूर्ण करावं लागेल. लग्न तर मी ते म्हणतील तिथेच करणार, पण आत्ता नाही, थोड्या वर्षांनी, असं तिने मनाला प्रॉमिस केलं. श्रीधर आणि तिच्या मामांनी पण तिला डिस्टर्ब केलं नव्हतं. त्यांचा त्यांच्या मुलीवर खूप विश्वास होता. उद्या मुख्य परीक्षेचा पेपर होता. तिची तयारी झाली तर होती, पण मनात रुखरुख होतीच. तिला याची पूर्ण जाणीव होती की या परीक्षा म्हणजे सापशिडीचा खेळ. शेवटच्या क्षणाला आपण फेल झालो तर परत शून्यापासून सुरुवात करावी लागते. पण ती हार मानणाऱ्यातली नव्हती. तिने तिचं बेस्ट द्यायचं ठरवलं होतं. ऋतिकाला कॉल केला आणि उद्या दुपारी 3ला तिने यायला सांगितलं. यावेळी तिला तिचं स्वतःचं कॉलेज परीक्षा केंद्र म्हणून मिळालं होतं, त्यामुळे मागच्यासारखा गोंधळ अजिबात होणार नव्हता. तिने ऋतिकाला मूव्हीची तिकीट काढायला सांगितली होती. ऋतिकाशी बोलून तिने फोन ठेवला आणि अभ्यासाला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने आपली जायची तयारी करायला घेतली. परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करणं तिला पटायचं नाही, त्यामुळे पेपर दिवशी ती रिलॅक्स असायची. सकाळी देवपूजा करून ती लवकर बाहेर पडली. जशी तिच्याकडे गाडी आली होती तशी ती अंबाबाईच्या मंदिरात गेली नव्हती. 1 वे ट्रॉफिक आणि कमी पडणारी वेळ, त्यामुळे ती तिकडे गेली नव्हती. त्यामुळे आज जाऊन येऊ, परत लवकर जायला भेटणार नाही म्हणून ती मंदिरात गेली. देवीला नमस्कार करून ती बाहेर आली. बाहेर योगेश आणि जयवंत आले होते. आज रविवार असल्यामुळे दोघे नेहमीप्रमाणे मंदिरात आले होते. योगिता घाईतच तिथल्या गणपती मंदिरात चालली होती. जयवंतने तिला हाक मारली, तसं तिने त्यांच्याकडे वळून पाहिलं.
काका तुम्ही नेहमी येता इथे? योगिता. हो म्हणजे मी रोजच येतो. योगेश फक्त रविवारी येतो. कसं आहे 15-20 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे ना, त्यामुळे रोज येतो मी. म्हणजे तेवढाच व्यायाम. आज परीक्षा ना तुझी? जयवंत. हो. ऑल द बेस्ट बेटा, छान पेपर लिही. जयवंत. थँक्यू काका, चला निघते मी, नाहीतर वेळ होईल. योगिता. हो चालेल, जा शिस्तीत. जयवंत. इतक्या वेळात योगेश तिच्याकडे सारखा बघत होता आणि तिला तर तो तिथे आहे हेही माहीत नव्हतं. मनातच त्याने तिला शुभेच्छा दिल्या आणि ती गेली त्याकडे पाहत उभा राहिला. थोड्या वेळाने जयवंत आणि योगेश मंदिरात जाऊन घरी परतले. योगिताही कॉलेजवर गेली. बरोबर 3 वाजता योगेश आणि ऋतिका कॉलेजवर पोहोचले. ती आली तशा त्या दोघी एका गाडीवरून थिएटरवर गेल्या. योगेशने त्यांना तिकीट बुक करून दिली. ऋतिका तुमचा शो संपल्यावर कॉल कर मला, मी न्यायला येईन. योगेश. दादा आम्ही संध्याकाळी रंकाळा चौपाटीवर जाणार आहे. तू तिथे ये, मी फोन करते. ऋतिका. हो चालेल, चल बाय. योगेश. खरं तर त्यालासुद्धा जायचं होतं शोला, पण उगाच कोणी त्याला त्यांच्याबरोबर पाहिलं असतं तर योगिताला प्रॉब्लेम झाला असता, त्यामुळे तो तिथून निघून गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.